हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण JMFCचं डिस्कशन करत आहोत आणि CRPC 1973 हा आपला ॲक्ट सुरू आहे. आणि आज आपण FIR आणि FIRशी रिलेटेड प्रोव्हिजन्स डिस्कस करणार आहोत. JMFC मेनसाठी FIR हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. अनेक वेळेला शॉर्ट नोट्स, लॉंग क्वेश्चन देखील विचारले गेलेले आहेत. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अशी एक शॉर्ट नोट देखील आलेली आहे बऱ्याच वेळेला. आणि व्हॉट इज FIR अँड इट्स इम्पॉर्टन्स इन क्रिमिनल ट्रायल, किंवा व्हॉट डू यू मीन बाय FIR, एक्सप्लेन इन डिटेल इट्स सिग्निफिकन्स अँड एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू, असा देखील क्वेश्चन अनेक वेळेस विचारले गेलेले आहेत. तर बघूयात की FIRशी रिलेटेड काय काय प्रोव्हिजन्स आहेत CRPCमध्ये. सेक्शन 154 ऑफ CRPC डील्स विथ FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर बघूयात की काय काय प्रोव्हिजन्स आहेत. द स्टेटमेंट ऑफ द इन्फॉर्मंट as recorded under section 154 is usually mentioned in practice as the first information report. The principal object of the FIR from the point of view of the informant is to set the criminal law in motion. आता याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स काय आहेत बघूयात. फर्स्ट आहे Section 154 deals with information relating to the commission of cognizable offense. दखलपात्र गुन्हा जर घडला तर त्याची जी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली जाते तर ती इन्फॉर्मेशन म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन सेक्शन 154 खाली. सेकंड आहे इफ इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन 154 इज गिवन ओरली to an officer in charge of the police station, it shall be reduced to writing by him or under his direction. एखाद्या व्यक्तीने, एखाद्या इन्फॉर्मंटनी जर अशा दखलपात्र गुन्ह्याची माहिती एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन दिली तर तिथं ते संबंधित जे पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांनी जर ती माहिती जर तोंडी दिलेली असेल तर ती त्यांनी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सच इन्फॉर्मेशन आफ्टर रिड्यूस इन टू रायटिंग शॉल बी रीड ओव्हर टू द इन्फॉर्मंट. लिहून घेतल्याच्या नंतर त्यांनी ते काय लिहून घेतलेलं आहे ते इन्फॉर्मंटला वाचून दाखवायचं आहे. इन्फॉर्मंटनी पण ते काय लिहिलेलं आहे याची एकदा हे करून घ्यायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. चौथा आहे एव्हरी सच इन्फॉर्मेशन शॉल बी साईन्ड बाय द पर्सन गिव्हिंग इट. इन्फॉर्मंटची त्यावर सही असणं आवश्यक आहे, इन्फॉर्मंटनी त्यावर सही करायची आहे. द सबस्टन्स ऑफ द इन्फॉर्मेशन शॉल बी एंटर्ड इन अ बुक टू बी केप्ट बाय सच ऑफिसर इन अ प्रिस्क्राईब फॉर्म. स्टेशन डायरीमध्ये त्या इन्फॉर्मेशनची नोंद संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्यानंतर अ कॉपी ऑफ द इन्फॉर्मेशन ॲज रेकॉर्डेड अंडर सेक्शन 154 सब क्लॉज 1 शॉल बी गिवन फ्री ऑफ कॉस्ट टू इन्फॉर्मंट. अशा इन्फॉर्मेशनची जी कॉपी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी द्यायची आहे पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस कर्मचाऱ्यांनी इन्फॉर्मंटला. हा राईट आहे इन्फॉर्मंटचा की त्याला ती कॉपी फ्री ऑफ कॉस्ट मिळावी. इन्फॉर्मेशन गिवन बाय व्हिक्टीम ऑर वुमन ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमन लाईक रेप अँड एटसेट्रा. तर अशा बाबतीमध्ये काय प्रोव्हिजन आहेत. इट शॉल बी रेकॉर्डेड बाय वुमन पोलीस ऑफिसर ऑर एनी वुमन ऑफिसर. महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी असावी अशा इन्फॉर्मेशनची. त्यानंतर इफ द वुमन ऑर व्हिक्टीम इज टेम्पररीली ऑर परमनंटली मेंटली ऑर फिजिकली डिसेबल देन सच इन्फॉर्मेशन शॉल बी रेकॉर्डेड बाय अ पोलीस ऑफिसर ॲट द रेसिडेन्स ऑफ सच वुमन ऑर ॲट अ कन्व्हिनियंट प्लेस ऑफ व्हिक्टीम. जर व्हिक्टीम किंवा ती जी वुमेन असेल ती टेम्पररी किंवा परमनंटली मेंटली ऑर फिजिकली डिसेबल असेल, तिला खूप सारी इंजुरी झालेली असेल किंवा
मेंटली ती ॲबल नाही आहे, तर अशा वेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला ज्या ठिकाणी कन्व्हिनियंट प्लेस असेल, तिचा रेसिडेन्स असेल, सपोज ती चालू फिरू शकण्याच्या किंवा याच्यामध्ये जर परिस्थितीमध्ये नसेल तर दवाखान्यामध्ये देखील त्याचं स्टेटमेंट बऱ्याचशा वेळेला जाऊन घेतलं जातं. तर हेच ते प्रोव्हिजन आहे. त्यानंतर द रेकॉर्डिंग ऑफ सच इन्फॉर्मेशन शॉल बी व्हिडिओग्राफी करायची अशा रेकॉर्डिंगची. त्यानंतरचा पॉईंट आहे रिफ्युजल टू रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन 154 सब क्लॉज 1. परंतु बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की आपण पोलिसांकडे जातो एखाद्या कॉग्निझेबल ऑफेन्स घडला याची इन्फॉर्मेशन घेऊन, परंतु पोलीस आपली तक्रार नोंदवून घेत नाही. तर अशा वेळेला काय करायचं त्याच्याशी रिलेटेड हे प्रोव्हिजन आहे. रिफ्युजल टू रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन 154 सब क्लॉज 1. If the police refuse to record the information under section 154 sub clause 1, then accused person may send the substance of such information in writing and by post to the superintendent of police concerned. अशा वेळेला त्या इन्फॉर्मंटनी लिखित स्वरूपात ती तक्रार तयार करायची आहे आणि ती पोस्टाने त्या संबंधित जिल्ह्याच्या SP-ना ती तक्रार पाठवायची आहे. त्यानंतर SP काय करतील, हू इफ सॅटिस्फाईड दॅट सच इन्फॉर्मेशन डिस्क्लोजेस द कमिशन ऑफ अ कॉग्निझेबल ऑफेन्स. SP-ना असं वाटलं की संबंधित जी तक्रार आलेली आहे अशा तक्रारीतून एक दखलपात्र गुन्हा घडला आहे असं प्रायमा फासी दिसून येत आहे. तर अशा वेळेला ते काय करतील की या ठिकाणी दोन गोष्टी होतील. फर्स्ट, एदर इन्व्हेस्टिगेट द केस हिमसेल्फ, ते स्वतः त्या गोष्टीचा तपास करतील, त्या गुन्ह्याचा तपास करतील, किंवा डायरेक्ट अँड इन्व्हेस्टिगेशन टू बी मेड बाय एनी सबऑर्डिनेट पोलीस ऑफिसर. त्यांच्यापेक्षा कोणी कनिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना ते डायरेक्शन देतील, ऑर्डर देतील की तुम्ही या गुन्ह्याचा तपास करा म्हणून. तर अशा रीतीने आपण एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू बघितली FIRची. आता आपण महत्त्वाच्या तरतुदी पाहिल्या. आता आपण एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू बघणार आहोत. एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू काय आहे FIRची आता बघूया. FIR इज नॉट अ सबस्टंटिव्ह एव्हिडन्स, that is to say it is not evidence of the facts which it mentioned. FIR हा काही सबस्टंटिव्ह एव्हिडन्स नाही होत आहे. त्यामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा तो पुरावा होत नाही. त्यानंतर सेकंड आहे evidentiary value of FIR is far greater than that of any other statement recorded by the police during the course of the investigation. परंतु इतर जे स्टेटमेंट पोलीस रेकॉर्ड करतात ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन, तर या सगळ्या स्टेटमेंटपेक्षाही, सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमधल्या रेकॉर्डपेक्षाही सर्वात जास्त जी व्हॅल्यू असेल ती FIRलाच असणार आहे. It is not a substantive evidence but can be used to corroborate the informant under section 157 of Evidence Act or to contradict him under section 145 of the Indian Evidence Act if the informant is called as witnesses at the time of trial. परंतु ज्या वेळेला तो इन्फॉर्मंट साक्षीदार म्हणून विटनेस बॉक्समध्ये येईल अशा वेळेला त्यांनी जे सांगितलं आहे ते कॉर्पोरेट करण्यासाठी, त्याला दुजोरा देण्यासाठी या FIRचा उपयोग करता येऊ शकतो, किंवा कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी, म्हणजे त्याच्यात विसंगती काही दाखवायची असेल तर अशा वेळेला कॉन्ट्राडिक्शनसाठी देखील FIRचा उपयोग केला जाऊ शकतो. 157 फॉर कॉर्पोरेशन अँड 145 फॉर दी कॉन्ट्राडिक्शन ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. त्यानंतर an omission to mention correct section or name of the offense does not ipso facto render the FIR disbelievable. सपोज एखाद्या केसमध्ये एखादं सेक्शन टाकायचं राहिलं असेल किंवा कमी जास्त ग्रॅव्हिटीचं सेक्शन लावण्यात आलं असेल किंवा ऑफेन्सचं नेचर चुकीच्या पद्धतीने त्यावर मेन्शन केलं असेल, तर अशा वेळेला FIRला डिसबिलीव्ह करता येणार नाही. त्यानंतर द सबस्टन्स ऑफ FIR इज एंटर्ड इन द जनरल डायरी विच इज मेंटेन ॲट द पोलीस स्टेशन अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 ऑफ पोलीस ॲक्ट. अशा FIRचा जो सबस्टन्स आहे तो जनरल डायरीमध्ये, पोलीस डायरीमध्ये त्यामध्ये मेन्शन करायचा आहे, जी प्रत्येक पोलीस स्टेशनला
मेंटेन करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची डायरी सेक्शन 44 ऑफ पोलीस ॲक्टमध्ये त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन आहे. इट मे बी यूज्ड इन एव्हिडन्स टू सपोर्ट ऑर कॉन्ट्राडिक्ट द एव्हिडन्स ऑफ द पर्सन हू गेव द इन्फॉर्मेशन, ॲज ऑल्सो टू जज द ट्रस्टवर्थीनेस ऑफ प्रॉसिक्युशन स्टोरी दो इट इज नॉट अ सबस्टंटिव्ह एव्हिडन्स. अशा प्रकारची जी पोलीस डायरी आहे, जी सेक्शन 44 ऑफ पोलीस ॲक्टमध्ये सांगितलेली आहे, अशा प्रकारच्या पोलीस डायरीचा उपयोग कोर्टामध्ये करता येईल टू जज द ट्रस्टवर्दीनेस, विश्वासार्हता जी आहे प्रॉसिक्युशन स्टोरीची ती चेक करण्यासाठी. परंतु अशा प्रकारची जी डायरी आहे ती सबस्टंटिव्ह एव्हिडन्स नसेल, डायरेक्ट पुरावा म्हणून ती ग्राह्य धरली जाणार नाही. तर अशा प्रकारे आपण एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू ऑफ FIR बघितलं. आता बऱ्याचशा केसेसमध्ये उशिरा FIR दिली जाते. अनेक त्याला गोष्टी असतात. कुणी सिरियस क्राईम झाला असेल तर बरेच जे आरोपीचे व्हिक्टीमचे नातेवाईक हे दुःखामध्ये असतात, त्यामुळं बऱ्याचशा वेळेला डिले होतो FIR दाखल करण्यासाठी. तर एक्झॅक्टली डिलेचे काय परिणाम होतात त्याच्याशी रिलेटेड काही आपण प्रोव्हिजन बघूयात. त्यामध्ये फर्स्ट आहे FIR मस्ट बी लॉज्ड ॲट अर्लिएस्ट पॉसिबल अपॉर्च्युनिटी आफ्टर द ऑफेन्स. FIR हा जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर फाईल करणं केव्हाही चांगलं आवश्यक आहे फाईल करणं. ऑब्जेक्ट ऑफ इन्सिस्टिंग अपॉन प्रॉम्प्ट लॉजिंग ऑफ FIR इज टू ऑब्टेन अर्ली इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सर्कमस्टान्सेस इन विच द क्राईम वॉज कमिटेड, द नेम्स ऑफ द कल्प्रिट्स अँड पार्ट प्लेड बाय देम, नेम ऑफ द आय विटनेसेस प्रेझेंट ॲट द सीन ऑफ क्राईम. आता लगेच FIR देण्यामुळं काय फायदे होतात की एकतर फ्रेश नेमकाच गुन्हा झालेला असल्यामुळं गुन्ह्याची याची म्हणजे कशा पद्धतीने तो गुन्हा घडला आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता, प्रत्येक आरोपीचा त्याच्यामध्ये काय काय रोल होता, प्रत्येक आरोपींनी कशा कशा प्रकारे इंजुरी पोहोचवली, त्या ठिकाणी विटनेसेस कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या इन्फॉर्मंटच्या डोक्यामध्ये फ्रेश असतात. म्हणजे रिसेंटलीच ती घटना घडलेली असल्यामुळं. त्यामुळं असं एक आहे की लगेच FIR देणं कधीही चांगलं. कारण जर FIR द्यायला जर उशीर झाला तर बऱ्याचशा वेळेला एकतर स्टोरीमध्ये जे क्राईम जो घडला आहे त्याच्यामध्ये थोडेसे नॅरेशनमध्ये थोडेसे चेंजेस येऊ शकतात आणि विटनेसेस जे आहे त्यांचे नावं बऱ्याचशा वेळेला आठवण किंवा विसर पडू शकतो आणि स्टोरीमध्ये चेंज होतो. त्याच्यामुळे डिले केव्हाही टाळायचा. तिसरा पॉईंट तोच सांगतोय, देअर आर चान्सेस ऑफ क्रिएशन फॉर एक्झॅग्रेशन ऑर इंट्रोडक्शन ऑफ न्यू फॅक्ट्स ऑर कॉन्सेप्टुअल स्टोरी बाय द प्रॉसिक्युशन, हेन्स डिले शुड बी अवॉइडेड. एक जास्त फुगून देखील बऱ्याचशा वेळेला ती स्टोरी सांगितली जाऊ शकते किंवा त्यातलं महत्त्वाच्या मटेरियल गोष्टी एखाद्या वेळेस आठवणार नाहीत, त्यामुळं लगेच FIR देणं केव्हाही चांगलं. त्यानंतर इफ डिले इज सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेन इट डज नॉट लूज एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू. परंतु सपोज काही कारणास्तव डिले झालाच आणि तो कोर्टामध्ये सफिशियंटली एक्सप्लेन केला गेला, त्याच्यावरचा ठोस पुरावा कोर्टात सादर केला गेला की याच्यामुळं डिले झाला आहे म्हणून, तर एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू जी आहे ती कमी होत नाही त्या FIRची अशा वेळेला. इफ डिले सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेन, सॅटिस्फॅक्टरी प्रूव्ड. अनड्यू अँड अनरिझनेबल डिले टू लॉज FIR इज ऑलवेज फॅटल. अनड्यू अँड अनरिझनेबल डिले टू लॉज FIR. अनावश्यक जर उशीर करण्यात आलेला असेल ज्याच्यामागे काही बेसिसच नाही आहे, काही ग्राउंड नाही, काही रिझन नाही आहे ठोस, अशा वेळेला तो FIR फॅटल ठरू शकतो, त्याची व्हॅल्यू कमी होते. त्यानंतर इट कॅनॉट बी यूज्ड फॉर द पर्पज ऑफ कोरॉबोरेटिंग ऑर कॉन्ट्राडिक्टिंग एनी विटनेस अदर दॅन द पर्सन हू लॉज द FIR. आता FIR हा इतर विटनेसेसला कोरॉबोरेट किंवा कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही, फक्त इन्फॉर्मंटला कोरॉबोरेट आणि कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सेक्शन 145 आणि 157 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये त्याच्याशी रिलेटेड तरतुदी आहेत, कॉन्ट्राडिक्शन आणि कोरॉबोरेशनशी रिलेटेड. त्यानंतर इफ FIR given by accused himself, it
इट कॅनॉट पॉसिबली बी यूज्ड एदर फॉर कॉर्पोरेशन ऑर कॉन्ट्राडिक्शन. आरोपीनंच जर तो FIR दिला असेल तर अशा वेळेला तो कोरॅबोरेशन किंवा कॉन्ट्राडिक्शनसाठी वापरला जात नाही. इफ FIR इज ऑफ अ कन्फेशनल नेचर, it cannot be proved against the accused informant as it would hit by section 25 of Evidence Act. FIR हा कन्फेशनल नेचरचा असेल तर तो आरोपी इन्फॉर्मंट विरुद्ध प्रूव्ह होणार नाही आहे, प्रूव्ह करता येणार नाही. सेक्शन 25ची त्याला बाधा येईल. इन सर्टन केसेस FIR कॅन बी यूज्ड अंडर सेक्शन 32 subclause 1 of the Evidence Act or under section 8 as to cause of informant's death or as a part of informant's conduct. काही विशेष परिस्थितीमध्ये FIR हा डाईंग डिक्लेरेशन म्हणून देखील वापरता येईल. पर्सन हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज विटनेसेस सेक्शन 32 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा अंडर सेक्शन 8 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट कॉज ऑफ डेथ किंवा प्रिव्हियस ऑर सबसिक्वेंट कंडक्ट ऑफ द इन्फॉर्मंट. तर या गोष्टी देखील प्रूव्ह करण्यासाठी त्याचं जे आहे FIRचा यूज होऊ शकतो. यानंतर आता आपण एवढा वेळ बघितलं की इन्फॉर्मेशन ॲज टू कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आता बघूयात इन्फॉर्मेशन ॲज टू नॉन कॉग्निझिबल केसेस अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ सच केसेस, सेक्शन 155 ऑफ CRPC. जनरली नॉन कॉग्निझिबल ऑफेन्सेस आर considered as private criminal wrongs. Therefore, the investigation into such cases is not a responsibility of the police unless otherwise ordered by a magistrate. जनरली काय आहे की नॉन कॉग्निझिबल जे ऑफेन्सेस आहेत ते एक प्रायव्हेट पद्धतीचे आपण त्याला ट्रीट करतो. त्यामुळं अशा प्रकारच्या नॉन कॉग्निझिबल ऑफेन्सेसमध्ये तपास करणे ही पोलिसांची प्रायमा फेसी काही जबाबदारी नाही होत. परंतु जर अशा केसेसमध्ये मॅजिस्ट्रेटची जर ऑर्डर असेल तर अशा वेळेला पोलीस त्याचा तपास करू शकतात, त्यांना तपास करण्याची पॉवर क्रिएट होतात. तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय तरतुदी बघूया. व्हेन इन्फॉर्मेशन इज गिवन टू अन ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन ऑफ द कमिशन ऑफ अ नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स. एखाद्या पोलीस स्टेशनला एखाद्या पोलीस ऑफिसरला जर अदखलपात्र गुन्हा घडला आहे त्याची इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीने जर दिली तर तो काय करेल, ही शॉल एंटर द सबस्टन्स ऑफ द इन्फॉर्मेशन इन अ बुक टू बी केप्ट बाय सच ऑफिसर इन अ प्रिस्क्राईब फॉर्म. अशा वेळेला तो पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला ठेवलेल्या बुकमध्ये ती जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा सबस्टन्स तिथे रेकॉर्ड करेल आणि सदरील इन्फॉर्मंट आहे त्या सदरील इन्फॉर्मंटला माहिती देणाऱ्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेटकडे रेफर केलं जाईल. रेफर द इन्फॉर्मंट टू मॅजिस्ट्रेट. नो पोलीस ऑफिसर शॉल इन्व्हेस्टिगेट नॉन कॉग्निझिबल केस without the order of a magistrate having power to try such case or commit the case for trial. कोणताही पोलीस अधिकारी जो आहे तो मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरशिवाय नॉन कॉग्निझिबल केस आहे ती इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही. आफ्टर द मॅजिस्ट्रेट ऑर्डर पोलीस ऑफिसर मे एक्झरसाइज द सेम पॉवर्स इन रिस्पेक्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ॲज पोलीस मे एक्झरसाइज इन अ कॉग्निझिबल. कॉग्निझिबलमध्ये जेही पॉवर असतात ते सर्व पॉवर पोलिसांना येतात जर मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी जर ऑर्डर देत असतील अशा नॉन कॉग्निझिबल केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीचे जर ऑर्डर करत असेल कोर्ट तर. परंतु नो पॉवर टू अरेस्ट विदाउट वॉरंट. परंतु अशा केसेसमध्ये अरेस्ट करायची असेल तर विदाउट वॉरंट अरेस्ट करता येणार नाही, तर मॅजिस्ट्रेटची परवानगी त्यासाठी मॅजिस्ट्रेटची ऑर्डर त्या ठिकाणी आवश्यक असेल. तर अशा रीतीने आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्सशी रिलेटेड आपण प्रोव्हिजन्स पाहिले, त्याची
त्याच्या तरतुदी पाहिल्या, एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू बघितली, डिले इन लॉजिंग FIR पाहिलं आणि इन्फॉर्मेशन ॲज टू नॉन कॉग्निझेबल केसेस अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ सच केसेस हे देखील आपण पाहिलं सेक्शन 155. आता 155वर क्वेश्चन शॉर्ट नोट्स येऊ शकतो, लॉंग क्वेश्चन त्यावर फ्रेम होण्याचे चान्सेस तसे कमी आहेत. तर पुढील टॉपिकवर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन या व्हिडिओज येण्यासाठी बेल आयकॉन तिथं दिलेला आहे, त्या ठिकाणी क्लिक करा. थँक्यू व्हेरी मच.